सो हाय गाईज, आपल्या अग्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मला बनवायची होती बिर्याणी. तर त्यासाठी आज खास ब्लॉग बनवायला घेतलेला. तर तुम्हाला बोललो तुम्हाला पण दाखवता. मग पहिले सकाळी सकाळी आईने आणलेला चिकन, नाही इकडे दही ठेवलेली पाणी काढायला. तर बघा किती पाणी निघले त्या दहीतून. मग ते साईडला केली दही आणि पाणी फेकून दिला आणि लगेच इकडे स्वच्छ चिकन धुवून घेतलेला. त्याच्यात मग ती दही टाकली, इकडे मिरची अद्रक लसूणची पेस्ट टाकली, थोडीशी हळद टाकली, आपला आगरी मसाला टाकला थोडासा आणि बिर्याणी मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकला आणि असा मस्त सगळा मिक्स करून घेतला. तर बघा तुम्ही कसं मी मस्त मिक्स केले. आता याला अर्ध्या तासासाठी आपण साईडला ठेवू, न इकडं भात बनवायला घेऊ. मग लगेच इकडं गॅस पेटवली ना भात ठेवला त्याच्यावरती. तर बघा काय काय टाकले, खडे मसाले टाकलेले भातान आणि जिरा टाकलेला आणि तेजपत्ता टाकलेला, चावून स्वच्छ धुवून घेतलेले. लगेच इकडं टमाटर कापायला घेतलं. मग टमाटर कापून झालं, मग लगेच इकडं कांदा पण कापायला घेतलं. मग कांदा पण बघा आपलं मस्त कापून झालं. तवर इथं भात पण शिजला. मग लगे इकडं पेटवली गॅस, त्याच्यावर ठेवला टोप आणि टोपान टाकला तेल. मग तेलान टाकला कांदा, मस्त असं कांदा तळून घेतला. मग तो ठेवला साईडला. ना इकडे दुसरा थोडासा कांदा टाकला आणि टमाटर टाकला आणि त्याला असं मस्त शिजून दिला. चवीनुसार मीठ टाकला. तर आपला कांदा आणि टोमॅटो मस्त शिजले. मग तो मॅरिनेट केलेला चिकन टाकला, त्याच्यावर ठेवला झाकण आणि झाकणावर थोडासा पाणी टाकलं. आणि नंतर 10 मिनिटात उघडून बघितला तर मस्त उकळी आलेली. तर बघला तर चिकन शिजायला आले आपला. असं मिक्स करून घेतला. मग इकडं आपला चिकन शिजला. मग लगेच थोडासा चिकन बाजूला काढला आणि भात टाकला उरलेल्या चिकन मध्ये. त्याच्यावर असा भात टाकून घेतला सगळा व्यवस्थित करून. आणि मग थोडासा साईडला काढलेला चिकन होता ना, मग तो टाकला त्याच्यावरती. आणि मग नंतर परत त्याच्यावरती भात टाकला. मस्त पसरून घेतला ना. मग त्याच्यावर तो तळलेला कांदा टाकला, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडासा हिरवा कलर टाकलेला आणि बारीक गॅसवर त्याला 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवला. 10 मिनिटात असा खोलून बघितला तर मस्त वास येत होता. मस्त झालेली बिर्याणी वाटतं. मग लगेच घेतला इकडे जेवायला. थोडासा चिकनचा रस्सा पण बनवलेला. मग जेवलो ना लगेच मशनीवर बसलो ब्लाऊज शिवायला. माझाच ब्लाऊज शिवायला घेतलेला मी. तर आता तुम्हाला दाखवता मी कसा ब्लाऊज शिवली. तर बघा तुम्ही फायनल लुक माझ्या ब्लाऊजचा. कसा शिवले कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा मस्त पाकळ्या केलेल्या पाठीला आणि कॉलरवाला शिवलेला. मग ब्लाऊज शिवून झाला. मग इकडे केला खायला घेतलेला. मग केला खाऊन झाला. मग थोड्या वेळानं लगे इकडे चाय ठेवला. दुर्वा बोलतो मला पण चहा पाहिजे. मग तिला पण दिला. मग इकडं आईला पण चहा दिला. लाव बघा कशी बघतो. मग इकडं आम्हाला पण दोघांना चाय घेतला. मग यांना पहिले दिला, मम्मीने पण घेतला. तर चहामध्ये खारी घेतलेली खायला.
मग चाय पिऊन झाला, मग लगेच इकडं संध्याकाळची भाजी बनवायला घेतलेली, सुक्कं बोंबील. मग कापला कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर. मग पेटवली गॅस, ना गॅसवर ठेवली कढई, त्याच्यानं टाकला तेल, ना तेलानं टाकली मिरची, ना लगेच कांदा टाकला, ना टमाटर टाकला. मस्त असं त्याला शिजवून घेतला. मग कांदा टमाटर शिजला ना, मग टाकली त्याच्यात थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि आपला आगरी मसाला. मग असं मस्त मिक्स करून घेतला आणि मग टाकलं ते सुक्कं बोंबील आणि वरव्याच्या शिंगा. थोडीशी वरून कोथिंबीर टाकली, ना चिंच टाकलेली आवशी. मग असं मस्त मिक्स करून घेतला, ना अर्धा ग्लास पाणी टाकला. ना मस्त उकली आली, मग दिला त्याच्यावर झाकण, मग त्याला ठेवला शिजायला बोंबील. तर मग लगेच इकडे घेतल्या भाकरी भुजायला. भाकरी पण इकडे लगेच आपल्या होतं चालत्या. भाकर बघा म्हणजे कशी मस्त फुगली, रोजच फुगतान म्हणजे. लगे इकडे आपला बोंबलांचा रस्सा पण झाला. मग असा होता आपला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपला ब्लॉग कसा वाटला. तर गुड नाईट.